कळंबा इथल्या साई मंदिर परिसरात असणारी जुनी कळंबा भाजी मंडई ओस पडली आहे। त्यानंतर हळूहळू जवळच्या एका शेडमध्ये भाजी मंडई भरू लागली। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृह आहे, पण पाण्याचं कनेक्शन नसल्याने ही पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृह गेल्या 12 वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत। लाखो रुपये खर्च करून बांधलेली ही भाजी मंडई सध्या गांजा, दारू याच्यासह नशेखोर आणि गुन्हेगारांचा अड्डा बनलाय। त्याकडे कळंबा ग्रामपंचायतीसह पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। कळंब्यातील भाजी मंडईची ही दुरवस्था पाहिल्यावर कुणालाही संताप येईल। मंडई भाजीची की समस्यांची? कचरा आणि घाणीचं साम्राज्य, स्वच्छतागृहांची वानवा किंवा दुरावस्था? कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही। ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर बी न्यूजची विशेष वृत्तमालिका मंडई भाजीची की समस्यांची? करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या साई मंदिरच्या बाजूला ग्रामपंचायतीची रिकामी जागा आहे। इथं कळंबा गावासह आसपासच्या उपनगरातील नागरिकांना भाजी मिळावी या उद्देशानं 12 वर्षांपूर्वी सुमारे 25 लाख रुपयांच्या निधीतून ग्रामपंचायतीच्या वतीनं भाजी मंडई उभारण्यात आली। त्यासाठी 5 मोठे कट्टे आणि पत्र्याचं शेड उभारण्यात आलं, तर महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची टाकी देखील बांधली। पण मुख्य रस्त्यापासून ही भाजी मंडई थोडी आत असल्यानं या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक येत नव्हते। त्यामुळे या भाजी मंडईत नेमून दिलेल्या 78 ठिकाणी एकही भाजी विक्रेता थांबत नव्हता। या भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय मुख्य रस्त्यावर सुरू केला, पण कोल्हापूर महापालिकेनं कारवाई सुरू केल्यानंतर हे भाजी विक्रेते पुन्हा जुन्या भाजी मंडईच्या आवारात येऊन भाजी विक्री करू लागलेत। पण का कुणास ठाऊक एकही भाजी विक्रेता बांधलेल्या कट्ट्यांवर बसत नाही। सगळेच जण जुन्या भाजी मंडईच्या बाहेरील बाजूस असलेल्या रिकाम्या जागेवर स्वतःची शेड उभारून व्यवसाय करतायत। दुसरीकडे पूर्वी तपोवन शाळेच्या मैदानावर असणारी घाऊक भाजी मंडई गेल्या 5 वर्षांपासून याच कळंबा भाजी मंडईमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे। रोज पहाटे 4 ते सकाळी 9 वाजेपर्यंत आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकरी इथं येतात। त्यानंतर किरकोळ विक्रेते दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांचा व्यवसाय करतात। त्यानंतर मात्र ही भाजी मंडई दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत ओसाडच पडलेली असते। सर्वात हास्यास्पद बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृह यासाठी इथं पाण्याचं कनेक्शनच कधी आलेलं नाही। त्यामुळे पाण्याविना टाकी आणि स्वच्छतागृह नेहमी बंदच असतं। गेल्या 4 वर्षांपासून या भाजी मंडईतील कचरा उठाव आणि सफाईचा ठेका कळंबा इथल्या संदीप जाधव यांनी घेतलाय। इथल्या 50 ते 60 भाजी विक्रेत्यांकडून दररोज प्रत्येकी 20 रुपये घेऊन या भाजी मंडईची स्वच्छता केली जाते। पण कळंबा तलाव परिसरातील कचरा डेपोबद्दल कोल्हापूर महापालिकेनं कळंबा ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे। त्यामुळे या भाजी मंडईत जमा झालेला कचरा टाकायचा कुठं असा प्रश्न निर्माण झालाय। परिणामी बऱ्याचदा कचऱ्याचे ढीग मंडईत साठलेले असतात। त्यातून मोकाट जनावरांचा वावर वाढलाय। दुपारनंतर ओस पडलेल्या या भाजी मंडईमध्ये सायंकाळनंतर दारुड्या नशेखोर व्यक्तींचा वावर सुरू होतो। शहरातील अनेक कुख्यात गुन्हेगार इथं पडीक असतात। त्यातून लहान मोठ्या मारामाऱ्या होतात। दारूच्या रिकाम्या बाटल्या, ग्लास आणि कचऱ्यानं ही भाजी मंडई रात्रीतून बकाल बनते। या नशेखोरांच्या उपद्रवामुळे नागरिकही वैतागलेत, पण त्याकडे कळंबा ग्रामपंचायत आणि पोलिसांचं दुर्लक्ष असतं। एकूणच कळंब्यातील जुन्या भाजी मंडईत पिण्याचं पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय करावी, मुख्य रस्त्यावर लाईटची व्यवस्था करावी, खराब झालेले कट्टे दुरुस्त करून या भाजी मंडईचं पुनर्वसन करावं अशी नितांत गरज आहे। इथं बाथरूम नाही, संडासची सोय नाही आणि चिखलात बसावं लागतंय। इथं बसायची पण सोय नाही आहे काय। ही साई मंदिर जवळ मंडई भरते, तिथं बसतोय भाजी विक्रेते म्हणून। खरं इथं बाथरूमची सोय नाही आहे आणि इथं किरकोळ व्यापारी आणि होलसेल व्यापारी एकत्रच बसतात। होलसेल व्यापारी आहेत ना, ते किरकोळमध्ये विकतात, त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना की नाही गिरायकच होत नाही। त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचं की नाही लई नुकसान व्हायला लागले।
आम्ही 4 वर्ष झाला हा व्यवसाय करतोय, 4-5 वर्ष झाली. पण आम्हाला इथं बाथरूमची, संडास वगैरे कशाची सोय नाही, पाण्याची सोय नाही आहे. आणि आम्हाला सगळे होलसेलवाले आणि किरकोळवाले एकत्र बसवतात. पावती घ्यायचं, पावती करतो आम्ही, पण आमचं होलसेलवाल्यांच्यामुळे आमचा व्यवसाय व्यवस्थित होत नाही. आमचं गिऱ्हाईक आम्हाला होत नाही. मग त्याची काहीतरी तुम्ही सोय करायला पाहिजे.